नमस्कार. शासनाच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत आली महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करा. चला आजच्या अपडेट त्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी वेतन निवारण समिती 2024 चा प्रस्तावाबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 31 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीत अहवाल शासन सादर करावायचा आहे. त्याकरिता सर्व मंत्रालय विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयाकडून शासनाकडे प्राप्त झालेल्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारणाबाबतचे प्रस्ताव प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 व 4 मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून सादर करण्याचे नमूद केले आहे. अनुषंगाने प्रस्ताव दिनांक 16 मे 2024 पूर्वी सादर करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 9 मे 2024 च्या पत्रानुसार कळविण्यात आले होते. तथापि निवडणुकीच्या कामकाजासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर असल्याने दिनांक 15 मे 2024 रोजी पत्रानुसार दिनांक 31 मे 2024 पर्यंत प्रस्ताव तयार करण्याबाबत विभागाने कळविण्यात आले होते. तर अद्यापर्यंत काहींना मंत्रालय विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहे. आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज व विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा विचार करून वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासकीय कारणास्तव दिनांक 10 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याकरता सर्व विभागांना कळविण्यात आले आहे की विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबतचे अहवाल शासन निर्णय दिनांक 28 मार्च 2024 परिच्छेद क्रमांक 3 व 4 येथे नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून दिनांक 10 जून 2024 पूर्वी वित्त विभाग सेवा 9 कार्यालयाकडे वेतन त्रुटी निवारण समितीकडे अभिप्राय सह सादर करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.